अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्त भक्तांनो, आपल्या श्री दत्त चरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नरसोबावाडीचे मंदिर, तेथील सविस्तर माहिती, पहाटेच्या काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत महाराजांची नित्यसेवा कशा प्रकारे चालते हे आपण पाहिले आहेच. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नरसोबाच्या वाडीला गेल्यावर आवर्जून पाहावीत अशी 4 ठिकाणे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला. नरसोबाच्या वाडीच्या समोरच्या तीरावर असलेल्या औरवाड म्हणजेच अमरापूरमध्ये नदीकाठावर दत्त अमरेश्वर नावाचे मंदिर आहे. या मंदिरात एकमुखी दत्त आणि अमरेश्वराचे लिंग आहे. त्याच्याच मागच्या बाजूला 64 योगिनींचे स्थान आहे. येथील अमरेश्वराचे दर्शन घेतल्यावर काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी रचना केलेल्या श्री नरसिंह सरस्वती स्तोत्रात अमरख्यपुरेच योगिनी वरदो यो खिलदोस्ती योगिनीही स नृसिंह सरस्वती यतीर भगवान मेस्ती परावराह गती असा उल्लेख आहे. या श्लोकात उल्लेख असलेले अमरापूर म्हणजेच आजचे औरवाड. इसवी सन 1421 मध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अमरापूरला आल्याचा उल्लेख आहे. श्री गुरुचरित्रातील 19व्या अध्यायात अमरेश्वर सन्निधानी वसई 64 योगिनी पूजा करावया माध्यांनी श्री गुरुजवळी येती नित्य म्हणजे अमरेश्वर येथे वसत असलेल्या 64 योगिनी रोज माध्यांनी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची पूजा करण्यास येत असत असे म्हटले आहे. नरसोबावाडीतील वास्तव्यानंतर इसवी सन 1435 मध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला गेले. गुरुचरित्रातील कथेनुसार त्यावेळी 64 योगिनींनी त्यांना हे स्थान सोडून न जाण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मनकामना पूर्ती जाणा म्हणजे येथे मनोहर पादुकांचा वास असेल, त्यांची जी पूजा करतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. येथील 64 योगिनींच्या मंदिरात या पादुका आहेत. या योगिनी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या समवेत काशीहून येथे आल्या होत्या असे सांगण्यात येते. या मंदिराच्या आत डाव्या बाजूला श्री गुरुचरित्रातील कथा चित्र स्वरूपात मांडण्यात आलेल्या दिसतात. या मंदिराच्या ब्रह्मस्थानी गाभारा आहे. त्या गाभाऱ्यात असलेली एकमुखी दत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असल्याची माहिती येथे असलेले पुजारी देतात. या मूर्तीला 6 हात आहेत. सर्वात खालच्या उजव्या आणि डाव्या हातात कमंडलू आणि रुद्राक्षांची माळ आहे. मधल्या हातात त्रिशूळ आणि डमरू आहे, तर वरच्या 2 हातांमध्ये शंख आणि सुदर्शन चक्र आहे. या मूर्तीच्या उजव्या बाजूस अमरेश्वराचे लिंग आहे. येथील अमरेश्वरास काशी विश्वेश्वर रूप मानले जाते. आता आपण जात आहोत त्या ठिकाणी जिथे श्री गुरुचरित्रातील 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेला प्रसंग प्रत्यक्ष घडला आहे. ते ठिकाण म्हणजे घेवडा शेंगावेल मंदिर. श्री गुरुचरित्रातील 18व्या अध्यायात अमरापूर म्हणजेच आजचे औरवाड गाव येथील एका गरीब ब्राह्मणाची कथा सांगितली आहे. त्या ब्राह्मणाच्या घराच्या अंगणात घेवड्याच्या शेंगाचा एक मोठा वेल होता. हा वेलच त्यांच्या रोजच्या उदरभरणाचा आधार होता. येथे राहणारे ब्राह्मण कुटुंब अतिशय गरीब होते. या घेवड्यांच्या शेंगावरच ते आपली दररोजची उपजीविका भागवत असत. घरात अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे या घेवड्याच्या शेंगा शिजवूनच
ते आपला उदरनिर्वाह करत असत. हे कुटुंब जरी गरीब होते तरी धर्माचरण आणि अतिथी सेवा नित्य करणारे होते. एके दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात आणि घेवड्याच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले. या सेवेने श्रीगुरू अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे सारे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला. संगमावर परत जाताना महाराजांनी त्या ब्राह्मणाच्या अंगणातील तो घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि ते पुढे निघून गेले. महाराजांनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय दुःख झाले. ती नशिबाला दोष देत रडू लागली. म्हणाली, अरे काय हे दुर्दैव, त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले. हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही. तो रागावून म्हणाला, यतीश्वरांना दोष देऊ नकोस. सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध असे आहे तसेच सर्व घडत आहे. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करत असतो. पूर्वजन्मी आपण जे काही बरी वाईट कर्म केली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला. असे असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे हे काही योग्य नाही. त्यानंतर त्या ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकून दिला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले आणि तेव्हाच एक आश्चर्यकारक घटना घडली. त्या ब्राह्मणाला त्या वेलाच्या खाली एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य, त्यात भरपूर सारे द्रव्य भरलेले होते. ब्राह्मण व त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रीगुरू आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालविले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ते दोघेही यतीश्वरांचा जय जयकार करू लागले. या प्रसंगावरून आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य दारिद्र्य हे कधीच राहत नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इह परलोकी सौख्य प्राप्त होते आणि भक्ताचे कल्याण देखील होते. तर हेच ते दिव्य क्षेत्र घेवडा शेंगा वेल मंदिर. तर दत्तभक्तांनो, या घेवडा शेंगा वेल मंदिराचे दर्शन करून आता आपण पुढे निघालो आहोत श्री श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेय मंदिर, जे श्रीपाद श्री वल्लभांचे विश्रांती स्थान म्हणून ओळखले जाते. कृष्णा नदीच्या पूर्व तीरावरील अमरापूर म्हणजेच औरवाड आणि पश्चिम तीरावरील कुरुंदवाड ही दोनही गावे श्री क्षेत्र नृसिंहवाडी वसण्याच्या म्हणजेच इसवी सन 1435च्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत. गुरुचरित्रातील अध्याय 18 ओवी क्रमांक 13 मध्ये केलेल्या वर्णनावरून कुरवपुरु महागहन कुरुक्षेत्री तोची जाण पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परियेसा अशा सार्थ शब्दात कुरुंदवाडचे वर्णन केले गेले आहे. श्री दत्तप्रभूंचे अवतार भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करीत असतात. स्मरण करताच प्रत्यक्ष येऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात म्हणून त्यांना स्मर्तृगामी म्हणतात. इसवी सन 1320 मध्ये पिठापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या रूपामध्ये श्री दत्तप्रभूंचा अवतार झाला. सन 1320 ते 1350 या काळात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी या परिसरात राहून गेलेले आहेत. त्या काळी इथे गर्दवनराई होती. तिथे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी वामकुक्षी घेत असत.
त्यामुळे हे ठिकाण त्यांचे निद्रास्थान म्हणून ओळखले जाते. जिथे कृष्ण आणि पंचगंगेचा संगम आहे, त्या संगमावरती हे स्थान वसलेले आहे. इथे श्रीपाद श्रीवल्लभांचे विश्रांती स्थान आहे. या जागेचा इतिहास जर पाहिला तर या जागेमध्ये पूर्वी कुरण म्हणजेच शेत होते. या शेतामध्ये एक मजूर काम करत होता. तो काम करत असताना त्या मजुराच्या खुरप्याचा पाषाणावरती आघात झाला आणि तिथून रक्ताची चिळकांडी उडाली. असे झाल्यानंतर तो मजूर भयभीत होऊन त्याच्या मालकांकडे गेला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी शेतमालकांनी तेथे येऊन त्या जागेची स्वच्छता केली आणि तिथे बघितलं तर तिथे या पाषाणातील पादुका त्यांना दिसून आल्या. त्या दिवशी रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी दृष्टांत दिला, ही जागा माझी विश्रांतीची जागा आहे आणि या ठिकाणी माझी तशी व्यवस्था कर, असे त्यांनी त्या पाटलांना सांगितले. तेव्हा त्या जैन समाजाच्या पाटलांनी महाराजांनी दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे ती जागा स्वच्छ केली आणि तिथे मंदिर बांधले. आज जो आपल्याला मंदिराचा गाभारा दिसतो, हा गाभारा साधारणपणे 14व्या शतकामध्ये त्या जैन समाजाच्या पाटलांनी बांधून दिला आहे आणि आजही त्या जमिनीच्या उत्पन्नातून महाराजांचे रोजचे दैनंदिन पूजा अर्चा आणि नैवेद्य त्यांच्या परिवारामार्फत केले जाते. त्यांचे हे कार्य त्यांची पुढची पिढी आजही अगदी मनोभावे करीत आहे. आता काळाच्या ओघामध्ये मंदिराची पडझड झाली आहे. साधारण 200 वर्षांपूर्वीच्या या जुन्या मंदिराचा बांधकामाचा जीर्णोद्धार करण्याचे काम आता दत्त महाराजांच्या कृपेने सुरू झाले आहे. येथे असलेले औदुंबर वृक्ष अतिशय प्राचीन असल्याचे सांगितले जाते. येथील अश्वत्थ वृक्ष तर साधारणपणे 14व्या शतकातले असल्याचे सांगितले जाते. या वृक्षांना कुठल्याही प्रकारची इजा न होऊ देता मंदिराचे काम करावे असे महाराजांनी संकेतच दिले आहेत आणि त्याप्रमाणे या मंदिराचे काम सुरू झाल्याचे येथील पुजाऱ्यांनी सांगितले. प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या या विश्रांती स्थानाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. सांगली मार्गे श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे जात असताना रस्त्यात शिरोळ हे गाव लागतं. या शिरोळ गावात श्री सद्गुरू दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे भोजनपात्र मंदिर आहे. या भोजनपात्र मंदिराची थोडक्यात कथा आता सांगतो. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कृष्णा पंचगंगा संगमावर आले. ते साल होते 1422. या परिसरात 12 वर्षे वास्तव्यास असताना भिक्षा मागण्यासाठी ते पंचक्रोशीत जात असत. असेच एकदा माध्यान्ह भिक्षेसाठी ते शिरोळ ग्रामी गेले. तिथे श्री गंगाधर पंत कुलकर्णी नामक एका गरीब पण अत्यंत सात्विक, सदाचारी आणि वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत असे. ते प्रभू श्री दत्तात्रयांची अनन्य भक्ती करत असत. त्या ब्राह्मणाची पत्नी सुद्धा पतीप्रमाणेच सुशील आणि दत्तभक्त होती. या सत्वशील दाम्पत्याचा उद्धार करण्यासाठी श्री गुरु महाराज भिक्षेचे निमित्त करून त्यांच्या घरासमोर येऊन उभे राहिले आणि त्यांनी ओम ह्रीम असा त्रिवार उच्चार केला. त्यावेळी ती ब्राह्मण स्त्री घरात एकटीच होती. तो ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. लगबगीने ते बाहेर येताच हाती दंड कमंडलू भस्मांकित कांती असे तेजस्वी यती महाराज दारावर उभे असलेले तिला दिसले. तिने अगदी मनापासून अनन्य भावे त्यांना नमस्कार केला आणि त्यांचं स्वागत केलं. त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. त्या आसनावर बसताच श्री गुरूंनी तिला, मला फार भूक लागली आहे, काय असेल ते अन्न मला वाढ, असे म्हटले. पण या कुलकर्ण्यांच्या घरात 18 दारिद्र्य होतं. जोंधळ्यांच्या कण्याशिवाय घरात दुसरं काहीच अन्न नव्हतं.
यतिराजांना काय अन्न द्यावं असा प्रश्न त्या साध्वीस पडला. परंतु चेहऱ्यावर त्या चिंतेचा लवलेशही न दाखवता अतिशय नम्रतेने आणि सश्रद्ध अंतःकरणाने ती त्यांना म्हणाली, महाराज, माझे पती भिक्षेसाठी बाहेर गेले आहेत. ते येतीलच एवढ्यात. आपण थोडा वेळ थांबावे. परंतु श्रीगुरूंना खूपच भूक लागली होती. तेव्हा ते म्हणाले, माते, घरात कण्या आहेत ना, त्या शिजवून वाढ मला फक्त. यती महाराजांच्या आज्ञेनुसार तिने जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या. पण त्या वाढायच्या कशावर असा प्रश्न होता, कारण त्या घरात साधी पत्रावळही नव्हती. श्री गुरु महाराजांनी तिची अडचण मनोमन जाणली. ते अंगणातून एक मोठी शिळा घेऊन आले. पाण्याने ती धुवून स्वच्छ करून ठेवली. आपल्याकडे असलेल्या कमंडलूतील पाण्याने त्यावर प्रोक्षण करून त्यावर ओम काढून त्या ब्राह्मण स्त्रीस त्या पवित्र पात्रावर भिक्षा वाढण्यास सांगितले. त्या सतीने महाराजांच्या आज्ञेनुसार पाषाण पात्रावर जोंधळ्याच्या कण्या वाढल्या. श्री गुरूंनी परमसंतोषाने त्या कण्या खाल्ल्या. परत जाताना ते पाषाण पात्र त्या ब्राह्मण स्त्रीच्या हाती देऊन महाराज म्हणाले, माते, यावर निष्ठा ठेवून याची पूजा अर्चा करावी. तुमच्या 42 पिढ्यांचा उद्धार होईल. संततीबरोबर लक्ष्मीही आपल्या घरी वास करील. दारिद्र्य, दुःख, पीडा सर्व काही नष्ट होतील, असे आशीर्वचन देऊन श्रीगुरू संगमावर परत निघाले. श्रीगुरू तिथून निघाल्यावर थोड्याच वेळात कुलकर्णी ब्राह्मण घरी आले. त्या ब्राह्मण स्त्रीने घडलेली सगळी हकीकत आपल्या पतीला सांगताच महाराजांचे दर्शन झाले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. ज्या पात्रावर महाराज जेवले त्यांनी त्याचे दर्शन घेतले असता त्या पाषाणावर शंख, चक्र, पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त महाराजांच्या हाताची 5 बोटे उमटलेली त्यांना आढळली. हेच ते शिरोळचे श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिर. तर अशा रीतीने महाराजांच्या अद्भुत अशा भोजनपात्र मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. तर दत्तभक्तांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नरसोबाच्या वाडीजवळ असलेले श्री दत्त अमरेश्वर मंदिर, घेवडा शेंगावेल मंदिर, श्रीपाद श्रीवल्लभ दत्त मंदिर म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे विश्रांती स्थान आणि श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिर या 4 अद्भुत ठिकाणांची माहिती आपण घेतली. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.